नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलमधील एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीत बऱ्यापैकी जागरूकता ही निर्माण झालेली आहे. आपल्यातील बरेच जण शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट शेअरच्या माध्यमातून पैसे हे गुंतवत आहेत. शेअर बाजारातून पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काही जण इंट्राडे ट्रेडिंग करून, त्याचप्रमाणे फ्युचर, ऑप्शन आणि शेअर शॉर्ट करून पैसे कमवतात. शेअर बाजारातील पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करणे. म्हणजे आपण जे शेअर विकत घेतो ते 10-15 वर्षासाठी होल्ड करून ठेवणे. यामुळे आपल्याकडे ज्या कंपनीचे शेअर आहेत त्या कंपनीची जशी प्रगती होत असते तसे त्या शेअरचा भाव हा वाढत असतो. त्याचप्रमाणे आपले शेअर हे जास्त कालावधीसाठी होल्ड करून ठेवल्यामुळे त्यावर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा फायदा मिळून आपल्याला त्या गुंतवणुकीवर चांगला परतावा हा मिळत असतो. त्याचप्रमाणे आपण जे शेअर इन्व्हेस्टमेंट करून 10 ते 15 वर्षासाठी होल्ड करून ठेवतो त्यावर आपल्याला वर्षाकाठी प्रत्येक शेअरवर डिव्हिडंड हा मिळत असतो आणि तो आपला शेअरमधील एक एक्स्ट्रा इन्कम आहे. त्या इन्कमकडे बऱ्याच जणांचे लक्ष नसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असे 2 शेअर तुमच्याशी डिस्कस करणार आहेत की त्यांची डिव्हिडंड यील्ड ही भारतीय शेअर बाजारामध्ये सर्वात जास्त आहे आणि या शेअरमध्ये आपण जर फक्त 10 लाख रुपयाची जर गुंतवणूक केली तर वर्षाकाठी आपल्याला त्यापासून मिळणारा परतावा हा एवढा असतो की त्यामध्ये फक्त डिव्हिडंडच्या पैशामध्ये आपला घर खर्च चालू शकणार आहे. तर त्या शेअरमधून आपण कसा आपला घर खर्च चालू शकतो याचे पूर्ण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार फायद्याचा होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण डिव्हिडंड म्हणजे काय हे थोडक्यात समजून पाहू. यालाच मराठीमध्ये म्हणतात लाभांश. आपल्याकडे ज्या कोणत्या कंपनीचे शेअर आहे ती कंपनी आपल्या व्यवसायामध्ये नफाही कमवत असते. त्या नफ्यातील काही हिस्सा म्हणजेच भाग पैशाच्या रूपाने आपल्या शेअरधारकांमध्ये वाटला जातो. त्यालाच आपण डिव्हिडंड म्हणजेच लाभांश म्हणतो. प्रत्येक कंपनी डिव्हिडंड देतेच अशी नाही. ज्या कंपन्या शेअर बाजारामध्ये नवीन आहेत, स्मॉल कॅप आहेत किंवा ज्या कंपन्या फास्ट ग्रोथ करत असतात म्हणजे जसे की डीमार्ट असेल, या कंपन्या आपला पूर्ण नफा हा परत आपल्या व्यवसायामध्येच गुंतवतात. म्हणजे त्या कंपन्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करतात. जसे डीमार्ट नवीन स्टोअर ओपन करते किंवा आपल्या व्यवसायाच्या निगडीत एखादी छोटी कंपनी विकत घेतात किंवा नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करतात. त्यामध्ये तो नफ्याचा पैसा हा वापरला जातो. अशा कंपन्या आपल्याला डिव्हिडंड देत नाहीत. पण ज्या कंपन्या शेअर बाजारामध्ये जुन्या आहेत, त्यांचे मार्केट कॅप हे जास्त आहे आणि त्या स्लो ग्रोथ करणाऱ्या कंपन्या आहेत, जसे TCS असेल किंवा इन्फोसिस असेल, या कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा शेअरधारकांमध्ये वाटतात. त्यालाच आपण डिव्हिडंड म्हणत असतो. डिव्हिडंड हा प्रति शेअर 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये हा दिला जातो. शेअरची जी फेस व्हॅल्यू असते त्या फेस व्हॅल्यूच्या 100%, 200% असा डिव्हिडंड असतो. आता आपण एक उदाहरण पाहू की इन्फोसिस कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 5 रुपये. या कंपनीने मागील वर्षात प्रति शेअर 46 रुपये डिव्हिडंड दिला आहे. म्हणजे तो डिव्हिडंड त्याच्या फेस व्हॅल्यूच्या 920% आहे. आता आपण डिव्हिडंड संदर्भातील सर्वात महत्त्वाची टर्म पाहणार आहोत. ती टर्म म्हणजे डिव्हिडंड यील्ड. डिव्हिडंड यील्ड म्हणजे शेअरच्या सध्याच्या किमतीच्या किती टक्के डिव्हिडंड दिलेला आहे यालाच आपण डिव्हिडंड यील्ड म्हणतो. आता आपण वरील उदाहरणच कंटिन्यू करू की इन्फोसिस शेअरची सध्याची किंमत 1821 रुपये आहे. या कंपनीने प्रति शेअर वर्षामध्ये 46 रुपये डिव्हिडंड हा दिलेला आहे. आता 46 डिवायडेड बाय 1821 गुणिले 100 म्हणजे ही व्हॅल्यू येते 2.52. म्हणजे इन्फोसिस कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1 वर्षामध्ये आपल्या गुंतवणुकीवर 2.52% डिव्हिडंड हा दिलेला आहे. डिव्हिडंडचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. पहिला डिव्हिडंड तो म्हणजे हंगामी, यालाच आपण इंटरिम डिव्हिडंड म्हणतो. हा डिव्हिडंड आपल्याला कंपनीच्या तिमाही निकालाच्या वेळेस जाहीर केला जातो आणि तो वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळतो. दुसरा डिव्हिडंडचा प्रकार म्हणजे वार्षिक लाभांश, यालाच आपण फायनल डिव्हिडंड म्हणतो. तो गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीवर वर्षातून एकदाच मिळतो. जो कंपनी आपला
वार्षिक निकाल आर्थिक वर्षाच्या शेवटी जाहीर करते, म्हणजे तो आपल्याला मार्च महिन्यामध्ये हा मिळत असतो. एखाद्या व्यक्तीने जर शेअरमध्ये 10 लाख रुपये गुंतवले तर फक्त डिव्हिडंडच्या पैशामध्ये त्याचा घर खर्च कसा पूर्ण होऊ शकतो हे समजण्यासाठी आता आपण एक उदाहरण पाहू. आपण जो पहिला शेअर पाहणार आहोत तो IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही एक सरकारी कंपनी असून या शेअरची सध्याची किंमत ही 177 रुपये आहे. या शेअरने एका वर्षामध्ये जो डिव्हिडंड यील्ड दिलेला आहे तो 6.7% आहे. या शेअरने प्रति शेअर 11.68 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. आपण जर कॅल्क्युलेशन केले तर हे येत आहे. एक वर्षामध्ये या शेअरने जे रिटर्न दिले आहेत ते 89% रिटर्न दिलेले आहेत. आपले रिटर्न्स हे वेगळे आहेत आणि आपला जो डिव्हिडंड मिळालेला आहे तो या शेअरवरील एक्स्ट्रा इन्कम आहे. एक वर्षापूर्वी या शेअरची प्राईस होती 92 रुपये. एखाद्या व्यक्तीने जर ह्या शेअरमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला या कंपनीचे 10 लाख डिवायडेड बाय 92 म्हणजे एकूण 10,869 शेअर मिळालेले असते. 10,869 गुणिले 11.68 प्रति शेअर डिव्हिडंड असा त्या व्यक्तीला एकूण डिव्हिडंड हा 1,26,956 रुपये डिव्हिडंड मिळाला असता. म्हणजे आपण पाहिले तर त्या व्यक्तीला या गुंतवणुकीवर 10,500 रुपये महिना डिव्हिडंड हा मिळालेला आहे. आणि एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीचा घर खर्च जर त्याचे स्वतःचे घर असेल, घराचे भाडे जात नसेल तर ह्या 10,500 रुपयामध्ये सहज पूर्ण होऊ शकतो. आपण आपले दुसरे जे उदाहरण पाहणार आहोत तो शेअर्स आहे वेदांता लिमिटेड आणि ही एक कंपनी आहे ती खाण क्षेत्रामध्ये काम करते. या कंपनीचे प्रति शेअर प्राईस 434 रुपये आहे. डिव्हिडंड यील्ड ही 6.47 आहे. या कंपनीने प्रति शेअर डिव्हिडंड हा 28 रुपये दिलेला आहे. या कंपनीचा एक वर्षाचा रिटर्न 70% आहे. एक वर्षापूर्वी या कंपनीची शेअर प्राईस 245 रुपये होती आणि यामध्ये जर 10 लाख गुंतवणूक केली असती तर आपल्याला 4,081 शेअर्स या कंपनीचे मिळाले असते. 4,081 गुणिले 28 म्हणजे एकूण किंमत येते 1,14,285 रुपये. एवढा डिव्हिडंड त्या व्यक्तीला एक वर्षामध्ये मिळाला असता. आणि हा पण जर महिन्याला कॅल्क्युलेट केला तर 9,500 डिव्हिडंड आहे. आणि यामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीचा घर खर्च सहज पूर्ण होऊ शकतो. हे सर्व कॅल्क्युलेशन मी स्वतः केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते व्हेरीफाय करू शकता, ह्या व्हॅल्यू चेक करू शकता. आणि हे तुम्हाला कुठल्याही बाईंग किंवा सेलिंगचे रिकमेंडेशन नसून हे सर्व आपण फक्त अभ्यासासाठी पाहिलेले आहे. तुम्हाला जर ह्या शेअरचा तुमच्या गुंतवणुकीसाठी विचार करायचा असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या किंवा तुम्ही तुमचा रिसर्च स्वतः करून या शेअरचा तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही विचार करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिडंड म्हणजे काय ही संकल्पना व्यवस्थित समजून पाहिलेली आहे. फक्त 10 लाखाच्या गुंतवणुकीमध्ये आपण आपला खर्च शेअरच्या डिव्हिडंडच्या माध्यमातून कसा चालू शकतो हे पण आपण व्यवस्थित समजून पाहिले आहे. ज्या व्यक्ती रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे फंडाचे पैसे आलेले आहेत आणि त्यांना काही आता महिन्याकाठी पगार मिळणार नाही, अशा व्यक्ती आपल्या घर खर्चासाठी ह्या डिव्हिडंड स्टॉकचा विचार नक्कीच करू शकता. आणि ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी आणि त्याची आर्थिक प्रगती होण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करण्याचे काम तुमचे आहे. आणि तुम्ही गोष्ट पैशा पाण्याची या चॅनलवर जर आज प्रथमच आला असेल तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचे आहे. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाहीत, पण तो एक माझ्यासाठी मोटिवेशन आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.